मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक आज दुपारी 3:30 वाजता अखेर संपणार आहे। 62 तासांच्या मोठ्या ब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका होणार आहे। त्याच्यामुळे निश्चित मोठी दिलासादायक बातमी आहे ही सगळ्या मुंबईकरांसाठी। मागचे 2 दिवस कामावर जाण्यासाठी पुन्हा घरी येण्यासाठी प्रचंड हाल सोसलेले आहेत सगळ्यांनी। पर्यायी मार्गांचा वापर करताना सुद्धा प्रचंड त्रास सगळ्यांना झालाय आणि अखेर या लोकल सेवेच्या सगळा खोळंबा जो झालेला होता तो अखेर आज दुपारी 3:30 वाजता संपणार आहे। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निकेश, सध्या तुम्ही ठाणे स्टेशनवर आहात, तिथे नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? आज दुपारी 3:30 वाजता ब्लॉक सुद्धा संपणार आहे। नक्कीच रिद्धी, आज रविवार आहे आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी जी आहे ती बरेचशी जी आहे ती कमी झालेली आहे। खरं तर ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 62 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो घेतलेला होता। शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजता ह्या मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे आणि आज दुपारी 3:30 वाजता हा 62 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो संपणार आहे। आणि समोर जो आपण हा रेल्वे फ्लॅट बघताय 5 नंबरचा, त्याचं जे रुंदीकरणाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळते। रेल्वे प्रशासनाकडनं जोरदार काम केल्यामुळे हे काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दुपारी 3:30 वाजता हा 5 नंबरचा रेल्वे फलाट क्रमांक जो आहे त्याच्यावरनं रेल्वे जी आहे ती धावताना पाहायला मिळणार आहे। 62 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झाल्याच्या नंतर रेल्वे प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये नेहमीप्रमाणे जी काही गर्दी व्हायची ती गर्दी होणे जे आहे ते टाळलेलं आहे। अनेक पर्याय जे आहेत ते पर्याय मार्गाने प्रवास जे आहे ठाणेकर नागरिकांनी जे आहे ते केलेले पाहायला मिळाले। ठाणे रेल्वे स्थानक म्हटलं तर एक गर्दीचं रेल्वे स्थानक आहे। दररोज लाखो रेल्वे प्रवासी जे आहेत ते आपला प्रवास करत असतात। मुंबई ते कल्याण, कल्याणहून मुंबईच्या दिशेने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लोकल ज्या आहेत त्या धावत असतात। मात्र मेगा ब्लॉकच्या दरम्यान जे आहेत एकूण 930 लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी देखील रेल्वे स्थानकामध्ये किंवा रेल्वेने प्रवास करण्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात टाळलं होतं आणि आता कुठेतरी हे जे काम हाती घेण्यात आलं होतं ते अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। समोरचा जो हा फलाट क्रमांक 5 आहे त्याचं जर तुम्ही फलाट पाहिलं तर त्याचं रुंदीकरण जे आहे ते केलेलं आहे आणि त्याचं अंतिम टप्प्याचं काम जे आहे ते पूर्णपणे दुपारपर्यंत होणार आहे आणि 3:30 वाजता हा रेल्वे मार्ग जो आहे तो लोकल रेल्वेसाठी सुरू होणार आहे। त्यामुळे कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल जी आहे ती ह्या रेल्वे रुळावर अगदी निकेश, आणि एकंदरीत आज रविवार असल्यामुळे सुद्धा थोडीफार गर्दी कमी असली तरी ब्लॉक संपल्यानंतर काही जण ही वर्दळ काहीशी स्टेशन्सवर दिसू शकते असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। याच्यानंतर आपण थेट दादर रेल्वे स्टेशनवर जाऊया, तिथे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। धनंजय, दादरला काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? कायम गजबजलेलं स्टेशन असतं, आज दुपारी 3:30 वाजता ब्लॉक सुद्धा संपतोय। मी सध्या दादर स्थानकात उभा आहे आणि आज तसं पाहायला गेलं तर रविवार खरं तर लोकलचा मेगा ब्लॉकचाच दिवस असतो। मात्र सध्या हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा या दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात आला। त्यामुळे 36 तासांचा हा मेगा ब्लॉक आज दुपारी 12:30 वाजता संपतोय। तर ठाणे दरम्यान घेण्यात आलेला 63 तासांचा ब्लॉक हा 3:30च्या दरम्यान संपतोय। मात्र सध्या दादर स्थानकातली ही परिस्थिती आहे, सध्या वर्दळ जी आहे ती कमी पाहायला मिळते, कारण की रेल्वेने वेळोवेळी आव्हान केलं होतं। काल मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत होती, कारण की चाकरमानी वर्ग जो आहे तो कामावर जाताना पाहायला मिळत होता। मात्र आज रविवार आहे तर सरकारी ज्या कर्मचारी आहेत त्यांना सुट्टी आहे, त्याचबरोबर काही खासगी कंपन्यांना पण आज सुट्टी असल्या कारणाने ही गर्दी जी आहे ती कमी पाहायला मिळते। मात्र फिरायला येणारा पर्यटक असेल किंवा मुंबईत जे मुंबईकर जे आहेत ते कामानिमित्त काही ठिकाणी बाहेर पडताना पाहायला मिळतात, त्यांचीच तुरळक गर्दी जी आहे ती या स्थानकामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर आज जे आहे रिद्धी ते 31 ज्या आहेत त्या मेल एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या रद्द असणार आहेत। त्या दादर स्थानकातूनच पुन्हा परतीचा प्रवास करणार आहेत। त्याचबरोबर 235 या लोकल सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि 131 ज्या लोकलच्या सेवा आहेत त्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या। म्हणजे भायखळा, दादर, परळ या स्थानकादरम्यान किंवा कुर्ला या स्थानकादरम्यान या लोकल येतील कल्याणच्या दिशेने आणि पुन्हा
रवाना होतील. अशा 131 लोकल ज्या आहेत अशा असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची आज तशी पाहायला गेली तर गर्दी नाही मिळत, कारण की आपण जर रिद्धी पाहिलं तर मी सध्या ज्या प्लॅटफॉर्मच्या या ठिकाणी उभा आहे पदचारी पुलाच्या इथे, या ठिकाणी मोठी गर्दी रोज पाहायला मिळते. कारण की कल्याणच्या दिशेने दादरला येणारे प्रवासी कामानिमित्त हे या ठिकाणी उतरून हा संपूर्ण जो पूल आहे तो भरलेला पाहायला मिळतो. मात्र आत्ताची जी परिस्थिती पाहिली तर आत्ता एवढी गर्दी जी आहे ती आज पाहायला मिळत नाही. वेळोवेळी प्रशासनाने प्रवाशांना सूचना दिल्या होत्या, आवाहन केलं होतं आणि त्याला प्रतिसाद जो आहे तो देखील मिळालेला पाहायला मिळाला. मात्र काल जो आहे तो याचा भार बस असेल, एसटी असेल यांच्यावर पडलेला पाहायला मिळाला. खासगी गाड्यांवर याचा भार जो आहे तो पडताना पाहायला मिळाला. मात्र आज जर 3:30 वाजता ब्लॉक संपत असेल तर मग पुन्हा एकदा लोकल सेवा ही हळूहळू पूर्ववत होईल आणि त्याच्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असंही म्हणायला हरकत नाही. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.